घोडबंदर रोडला पण सिग्नल आणि हा व्ह्यू बघा भावानी, इथून खाली ट्रेन जाणार, बाजूनी समुद्र आणि आता आपण नाश्ता करायला भावानी बघा एवढं थांबलो. सो आपण आता एंट्री गावात मारली आहे आणि भावानी सर्वात प्रथम आपण चाललो आता ट्रक. नमस्कार मंडळी. तर गणपती बाप्पा मोरया. तर आज आपण जातो बाप्पाच्या माहेर घरी, कारण की बाप्पाला यायला राहिलेत फक्त 2 महिने. तर बाप्पाची तयारी बघूया आपण कुठपर्यंत झाली आहे. आपली पण तयारी जोमात करूया आणि बाप्पाची तयारी पण बघूया आता कुठपर्यंत आली आहे. तर आता जाऊया आपण बाप्पाला भेटायला. ऊन बघा कचकटून ऊन पडलं आहे बघा. तर आता आपण आहे घोडबंदर रोडला. तर भाऊ इथे आपला, भावासोबत जाऊ मग. तर भाऊ येईपर्यंत थोडा वाट बघूया. तो आला की लगेच निघूया आपण. उन्हाने एवढं गरम व्हायला लागलं आत्ताच, तर अजून किती होईल ते भरोसा नाही. तर जाऊया आपण. गाड्या बघा इथे, गाड्या बघा कचकटून गाड्या आहेत. तर लेट्स गो. तर जाऊयात आपण बाप्पाच्या माहेर घरी, म्हणजे पेन अमरापूरला. तर जाऊन तुम्हाला दाखवतो. आणि यो आला नाही अजून, तर चला भेटूया तुम्हाला डायरेक्ट भाऊ आल्यावर. लेट्स गो. भाऊ आलाय आपला आणि आपण निघालोय. तर बोला गणपती बाप्पा मोरया. लेट्स गो. घोडबंदर रोडला पण सिग्नल. भाई मी फर्स्ट टाइम बघतोय या रस्त्याला सिग्नल जाम आहे. एका सिग्नलमुळे हा सिग्नल, अगं बाई हा सिग्नल आहे नुसत्या लाईनी, नुसत्या ट्रकच्या लाईनी. भाऊनं घोडबंदरचे रस्ता एवढे चांगले केलेत ना भाऊनं, तुम्ही बघू शकतात. खूप भारी वाटतंय. आणि बघा टर्न बिनला पण बघा काय तर मस्त केलं, स्मूथ झालेत एकदम रस्ते, स्मूथ मक्खन झालेत रस्ते आता. खूप भारी वाटतंय. लवकरच आपण पप्पांना भेटणार आहेत. खूप खुश वाटतंय. चलो पप्पांना भेटायला. लेट्स गो. टाकी फुल होत्या भावांनी. आता बघूया केवढा जात आहे ते. ठीक आहे हाड. हाड टाकी भरली आहे भावांची. 3 लिटर 3.3 लिटर. आणि हा व्ह्यू बघा भावानी, इथून खाली ट्रेन जाणार, बाजूनी समुद्र बोलला भाई. आणि तिने ते ट्रकची झोंबी चालू आहे विषय. कशा आहे ट्रकच्या झोंबीचा. आणि भावानो ट्रेन कुठून जाते ना भावाने, याचा विषय नाही. ट्रेन जाऊ शकते. आणि हा घाट आहे बघा. मुंब्रा देवीच्या बघा वरती मंदिर आहे. कसं डोंगरात आहे बघा भावांनो. आणि इथून जायला कुठून तरी असणार आहे बघा. आई मुंब्रा देवी प्रवेशद्वार. इथून अशा पायऱ्या आहेत बघा इथं मंदिरात जायला. जय मुंब्रा
मुंब्रादेवीचा विजय असो. चला आम्ही जातो त्या मॅपच्या नुसार. आणि हा शिवफाट्याचा टोल नाका आहे. शिवफाटा बघा, शिवफाटा टोल नाका आता आपण क्रॉस केला आहे. तर आता आपण आणि टो बोलते सबको बोलते, टो करतात बघा गाडी. आणि गाडीच्या एअरबॅग वगैरे खुलतात. म्हणजे ॲक्सिडेंट किती खतरनाक झालं आहे बघा. नॅनो टाटा नॅनो. इथून भावांनो आपल्याला पनवेलला अजून 14 किलोमीटर. हां सिटी बघा भावांनो कशी कलरफुल आहे. भावांनो रस्ते बघा हिरवळ मध्ये रस्ता शांती. आणि बघा गाडी पण आपल्या आरामात निघते. सो आपण आता पोचलोय पनवेल. तर आपल्याला जायचं अजून पेनला. अजून इथून दाखवत आपल्याला 26 किलोमीटर. अर्धा तास मॅक्झिमम अर्धा तास दाखवत आहे. तर आणि आता आपण नाश्ता करायला भावांनो बघा कुठे थांबलो आहे. तर आता आपला भाऊ गेला ऑर्डर द्यायला. केकांची वाट बघ काय. बटर वडापावचे पैसे आलं. मसाला डोसा 110. अयो वडापाव घेतला. मसाला डोसा 110 रुपये. काय बोलतो काय केलं बाहेर नव्हतं. मसाला डोसा किती? 110. 110. कॅमेरा भावांनो विषय हा बघा 50 रुपयाचा वडापाव. भाऊ कसं वाटतं तुला 50 रुपयाचा वडापाव खाऊन? मजा लागली. पैसे भरा. वडेवाला कसं वाटतं? पैसे भरा. चला आता खाऊया आपण. एक वडापाव ठुसूया. भाऊ आपला लहान झाला. दादा काय पिते दादा? छोटा दादा बघा काय पिते. एनर्जी यायला एनर्जी येते काय जाय. असा पकडू सोड. हां असाच पकडा. चालू आहे. अजून एक भावानं आपल्याला टोल नाका लागला. दुसरा आपल्याला टोल नाका आहे. नदी बघा. सो आपण आता एंट्री गावात मारली आहे अमलापूरला. आता थोड्याच वेळात थोड्या वेळात तेव्हा इथून चालू आहे. तुम्हाला मी आता दाखवतो सगळे बाप्पाच्या मूर्त्या. तुम्हाला एक एक दाखवतो बघा. आता तुम्हाला एक एक मूर्त्या बघा. तुम्हाला दाखवतो कशा मूर्त्या आहेत. भावांनो पहिला निसर्ग कला केंद्र हे लागलेलं आहे. बाप्पाचं सुरुवात झालेली आहे बघा. बघू शकतात तुम्ही. हे बघा दोन्ही साईडला सुंदर असे बाप्पा. आता तुम्ही असं तुम्हाला आता ना भावांनो नजर कुठे ठेवू आणि कुठे ना आता असं होणार आहे. सगळीकडे असे सुंदर सुंदर असे बाप्पा आहेत. हे बघा सगळीकडे काम चालू आहे. आणि सगळं आता मूर्त्या वगैरे बघा कशा हे न्यायला सुरुवात होईल आता मुंबईला. हे बघा गाड्या अशा गाड्या भरून ट्रक भरून नेतात आहेत. हे बघा हे मला तर वाटतं आपण उलटा आलो गाड्या. बघा परेचा महाराजा. छोटी मूर्ती पण आहे बघ तिकडे. आणि हा गोड गणपती 2025.
2025 सगळे ते फेमस आहेत. थांबा इथे आम्ही गाडी लावूया आणि आपण जाऊया आता. इकडे आपण गेल्या वर्षी पण आलेलो. हे आहे आपलं इकडचं फेमस अथर्व आर्ट्स. आणि भावानु सर्वात प्रथम आपल्याला दिसलेले आहे गोड गणपती 2025. आणि इथे बघा काढ खिशातून आणि तुम्हाला अजून दाखवतो. थांबा मी खिशातून एक मोबाईल ना काढतोय. आणि बघा इथे साचा बांधून साचा ठेवला इथे. आणि बघा परळचा महाराजा सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे बघा. आणि त्याच्यात छोटंसं एक रूप तुम्हाला मी दाखवतो परळच्या महाराजाचं. किती सुंदर अशी मूर्ती आहे बघा भावांनो. कोकळीचा चिंतामणी. बघा आता ट्रक मध्ये सुद्धा माणसं आहेत. आता चाललाय ट्रक चाललाय भरायला गणपती बाप्पा भरायला आणि चालला मुंबईला. भावानू बघा आता आपण आलो आहे ना भावानू, जिथे बघाल ना भावानू तिकडे तुम्हाला असे गणपती बाप्पा बघायला भेटणार आहेत. आणि इथे बघ सुंदर मूर्ती होती रे, डिस्प्लेला ठेवलेली बघा. इथे भावानू तुम्हाला घराघरात मंडपात फक्त बाप्पा. हे बघा भावानू बाप्पाच्या बघा अशा छोट्या छोट्या अशा मूर्त्या आहेत बघा. किती गोड अशा मूर्त्या आहेत बाप्पाच्या अशा सगळीकडे आहेत बघा. आपण बघा किती मस्त आहे काय असे म्हणजे बालरूप दिलेत बाप्पाला. इथे पण बघा अशा सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा इथे. सृष्टी आर्ट. आणि इथे नंबर वगैरे आहेत हे बघा, फोन नंबर वगैरे दिले. आणि इथे सुंदर अशी बाप्पाची मूर्ती मारली आहे बघा. येळकोट जय मल्हार. आपण चाललो आता ट्रकमधून मुंबईला. काय बोलतो रे शेमड्या? पैसे देऊन पेट्रोलचे. फुल ट्रॅफिक जाम आहे. एवढे अजून एक आली भाई. ते फुल ट्रॅफिक जाम. दादूस हान गाड्या हान. बघा मुंबईचा गोड गणपती. आणि ट्रक भरलाय बघा. चिंतामणी बघा एवढा मोठा आहे. तो बल्ला 8ला आपण आता एंट्री मारलेली आतमध्ये. आणि एंट्री समोरच बघा मूर्ती बघा एवढी मोठी ठेवली आहे. हां हे बघा हे सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा बाप्पाच्या इकडे. हां आणि ही पण बघा एवढी मोठी मूर्ती आहे बघा. आणि भावांनो हे बघा बोल 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 22 फूट वाले की जय. भावांनो बघा आता बाहेर आपले रस्ते जाम आहेत तर त्याच्यामुळे गल्ली गल्ली मारावी लागते बघा. सगळे गल्ली टू गल्ली फिरतात आहेत. आणि बघा रस्ते बघा इथे पण जाम आहे. ट्रक आला असेल त्याच्यामुळे जाम आहे. हे बघा इकडे बघा ट्रक समोर गाडी आली आहे त्या हिशोबाने
जाम झाले रस्ता मागचा पूर्ण अख्खा. हे बघा आता इथे फुल ऑन ट्रॅफिक जाम झाली आहे भावांनो. हे आता ह्या महिन्यात असंच असणार. आणि बघा बाप्पा बघा कुठे कुठे बसवले. आणि ह्या महिन्यात तुम्हाला हे असंच दिसणार आहे. 2 महिने फक्त बाप्पाच्या तयारीला आहेत बघा. आणि इकडे आतापासून गर्दी बघा किती चालू झाली. बघा असे आयसर मोठे मोठे आयसर. ते पण फक्त बाप्पाच्या मूर्त्यात त्या आयसरमध्ये. बघा बाप्पाचे असे छोटे छोटे रूप पण बघा किती भारी वाटतात भावांना. इथे आहे भावांनो हे अमरापूर स्टेशन. आता आपण फाटक क्रॉस केलं आहे. आणि इथे बघा इथे पण तसंच सेम आहे सगळीकडे. आणि भावांनो इकडे जिकडे पण बघा सगळे टेम्पो. इथे एक ट्रक भरतोय. हा बघा अजून एक ट्रक आला आहे. यात पण बाप्पा असतील. हे बघा यात सगळा माल आहे. आणि या सगळ्या गणपतीच्या गाड्या बघा अशा लाईनीत सरळ ठिकाणी चालल्या आहेत. बॅलन्सिंग बघा गदावरती. हे बघा छोटासा चिंतामणी. लोगो नाही टाकणार ना भाई. हे हात कसं हे मस्त वाटतं. गणपतीची गाडी बघा कसे बाप्पा बघा कसे मोठे मोठे बांधले भावांनी. 4-4, 5-5 फूटवाले. आणि इथे यावेळेला सगळ्यात भावांनी जास्त अशा मूर्त्या आम्हाला बघायला भेटतात त्या म्हणजे गोड गणपती. आता गोड गणपती छोट्या बाप्पाच्या गोड गणपती आणि परेलचा राजा. परेलचा राजा गोड गणपती. हे बघा. आणि हे इथे मातीच्या मूर्त्या आहेत. सुंदर असे बाप्पा बघून झालेले आहेत आता आपले. आता आपण इथून रिटर्न घरच्या प्रवासाला आपण निघालेलो आहे. कारण मला तर बघा भावांनी मी नाईट करून आलो तरी मला झोप नाही येते. कारण की बाप्पांचे एवढे सुंदर सुंदर असे गोड गोड रूप बघून भावांनो कोणाला झोप येणार आहे हो. आता चालवतोय मी बघूया. आणि हवाई की काय बे. सुंदर असा मंदिर आहे इकडे. म्हणजे अजून मंदिर बनत आहे. वरती आहे बघा. ट्राफिक मुंबईला घरी जाताना ट्राफिक न लागणं असं होणारच नाही बाई. दरवेळेचा फिक्स आहे. आणि ट्राफिक बघा एवढी. आणि इकडे आहे आमचा पवई तलाव. सो आपण आता आपण याला सोडायची बारी आलेली आहे. थोड्याच वेळात आपण याला आता टाटा बाय बाय करायचं आलंय. आता योगेश्वरी सिग्नल तिथून मला बाय. 2 स्टॉप आलो. चला. सो मंडळी आजची तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट सांगा. पेन अमरापूर इकडची. तर आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि बाप्पा लवकर येते आपला गणपती बाप्पा मोरया. परत एकदा चला भेटू तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये.